नमस्कार, मैं रश्मिपाली। आप देख रहे हैं आरएनएन न्यूज। हुड़केश्वर पुलिस थाना अंतर्गत आने वाले बेलदार नगर से सेंधमारी की घटना उजागर हुई है, जहां उक्त आरोपी ने अपने दोनों नाबालिग साथियों समेत टाइम ब्रेक ई स्पोर्ट्स लॉन्च नामक गेम जोन से लाखों का माल चुराया है। बहरहाल आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है। गौरतलब है कि मामले के फिरियादी शुभम महेंद्र जी बोकड़े आयु 30 वर्ष बेलदार नगर नरसाड़ा रोड निवासी का बेलदार नगर में ही ब्रेक ई स्पोर्ट्स लॉज नामक गेम जोन का दुकान है, जो उनके भाई पवन चलाते हैं। रोज की तरह ही दिनांक 27 जुलाई को फिरियादी ने रात 11 बजे अपनी दुकान बंद की, लेकिन जब 28 जुलाई को सुबह पवन ने दुकान खोला तो पाया कि वहां का सामान चुराया गया है। मामले की गंभीरता को समझते हुए फिरियादी ने मामले की सूचना हुड़केश्वर पुलिस को दी, जहां खोजबीन में पता चला कि दुकान से एक माइक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स सीरीज एक्स सिस्टम और 3 रिमोट कंट्रोलर, कीमत 40,000, सोनी कंपनी PS5 की 3 प्रणालियां और 9 दुरुस्त JUVK VAKA कीमत 1 लाख, सोनी कंपनी का एक VR जूनियर कीमत 30,000, 4 NTE स्पोर्ट कंपनी का एक CPU और MSI कंपनी का CPU, दोनों की कीमत 1 लाख रुपए है। सोनी कंपनी के 2 सिस्टम और 8 रिमोट कंट्रोल, जिनकी कीमत 50,000 बताई जा रही है। ऐसा कुल 3,20,000 का मुद्देमाल चुराया गया, जिसकी जानकारी मिलते ही पुलिस ने अगले 2 दिनों में आरोपी की खोज की और निहित आरोपी जयेश सती कोशरे 21 वर्षीय को गिरफ्तार किया गया, जिसने अपने नाबालिग भाई और उसके साथी समेत इस सेंधमारी को अंजाम दिया था। बताया जा रहा है कि आरोपी पर ससुराल का कर्जा था और उसे चुकाने के लिए ही यह सेंधमारी की थी। बहरहाल आरोपी को गिरफ्तार कर आगे की जांच जारी है। पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे 28 तारखेला एक तक्रार दाखल झालेली होती। टाइम ब्रेक झोन म्हणून एक बेलदार नगरमध्ये गेमिंग झोनचं दुकान होतं, त्यामध्ये घरफोडी झालेली होती आणि तशी तक्रार घेऊन आम्ही घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला होता। त्या संदर्भामध्ये आमचे DP पथक दिवस रात्र त्याच्यावर काम करत होते। अवघ्या 2 दिवसांमध्ये आरोपीला पकडण्यात आलेला आहे आणि आरोपीकडून जो चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल आहे 3,20,000 रुपयाचा, तो संपूर्ण हस्तगत करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये एक मुख्य मेजर आरोपी आहे आणि त्याचा एक लहान भाऊ आहे विधी संघर्षग्रस्त बालक आणि एक त्याचा मित्र, असे 3 आरोपी आहे याच्यामध्ये। आणि आम्ही मुख्य आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी घेऊन त्याच्यामध्ये संपूर्ण मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे। जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरील क्रिमिनल नाही आहे, परंतु हा कर्जबाजारी असल्यामुळे आणि त्यांनी सासूकडून पैसे उसने आणलेले होते आणि ते पैसे परत करायचे होते त्यांना, त्याकरिता त्याला कुठलाही पर्याय नसल्यामुळे आणि या गेम झोनमध्ये तो पूर्वी गेम खेळायला जात होता आणि त्याची त्याला माहिती होती आणि त्या माहितीच्या आधारे त्याने तिथे आत प्रवेश केला आणि ह्या सर्व गेम झोनच्या ज्या वस्तू आहेत, महागड्या वस्तू, ह्या त्यांनी 2 गाड्यावर ॲक्टिवा गाड्यावर त्यांनी चोरून नेलेल्या होत्या। जयेश सती कोसरे नावाचा एक आरोपी आहे, एक दुसरा त्याचा भाऊ आहे आणि एक दुसरा त्याचा मित्र आहे, असे 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहे। हा कामधंदे काहीच करत नाही आहे आणि त्यामुळे त्याला जो कर्जबाजारी असल्यामुळे कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि सासूकडून जे उधारीत पैसे आणलेले होते आणि ते पैशाची परतफेड करण्यासाठी त्यांनी हा घरफोडी केलेली आहे। या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आमच्या DP पथकाचे PSI गुंडेकर, ASI तायडे, ASI ठवरे, बोंद्रे आणि नितेश कडू यांनी अहोरात्र मेहनत घेऊन अवघ्या 2 दिवसांमध्ये हा गंभीर स्वरूपाचा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केलेला आहे।